हे गाइज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल। आज आपण जाणार आहोत शिरसाडीत आणि खूप दिवसांनी आपला ब्लॉग येणार आहे, कारण मला आता बोलायची सवय पण गेलेली आहे। कारण मी जेवढ्या व्हिडिओ टाकतो शॉर्ट्स व्हिडिओ खूप टाकल्यामुळे मला आता बोलायची सवय गेलेली आहे। काय बोलायचं तेच कळत नाही, पण काय नाही, आपल्याला सवय गेली असली तरी ट्राय करूया। आणि आपण आता तुम्हाला इतकं भारी कोकणातलं घर, आता साधारण घरं तशी चेंज झालेली आहेत। पहिली कौलारू लाकडी हे असायचे आणि शब्द का माझे अडकत आहेत। हां, तर बघूया तिथे काय। मी खूप लहान असताना गेलेलो आहे तिथे आणि इतकी खूप मजा येते म्हणतात। आणि तिथे आपला भाव राहतो, म्हणजे आत्याचा मुलगा, तो सांगत होता मी इथं खूप फिरतोय आणि म्हणून त्यांनी असं बोलवलं, म्हणून आम्ही जात आहे आणि बघूया तिकडे जाऊन। आणि इतकं भारी आणि पावसाचं चालू झालं असं म्हणता येईल, कारण मे महिना चालू आहे आणि काल इतका पाऊस पडला, बापरे बेकार, म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडतो तसा। आणि इतकी भारी मजा येत होती पावसातून। मी गेलेलो फिरायला पावसातून आणि व्हिडिओ करता आली नाही, कारण तुम्हाला सांगितलंच मी ब्लॉग करायचा इतका, म्हणजे खूप पालखीपासून ब्लॉग करायचं सोडलं आहे ते। आत्ता हा पहिला आपला ब्लॉग असेल तिथपासूनचा आणि इतकी भारी मजा येते ब्लॉग सुरू करताना। आणि मी बोललो आता ब्लॉग तयार करूया, एवढं जातोय तर खरं आपण, तर बघूया करून किती मजा येते। आणि इतकी मी तर तिथं जायला का हे माहिती आहे, कारण मी लहानपणी गेलेलो तर इतकी भारी मजा आलेली तिथे। गाव इतकं मोठं गाव आहे आणि बघूया देवाचं डोंगर पण तिथून जवळ आहे, तर देवाच्या डोंगरावर जायचं ठरलेलं मित्रांसोबत, पण मित्र काय कुठे कामात बिझी असल्यामुळे जाता येऊ शकलं नाही त्यांच्यामुळे। आणि आसपास तुम्ही बघू शकता किती भारी इतकं वातावरण झालेलं आहे पावसाचं। आणि हेच गावातले रस्ते बघू शकता आणि हिरवं निसर्गार वातावरण, आणि बघू शकता पूर्ण हिरवं झालं आहे पावसामुळे। आणि कौलारू घरं, डोंगर तुम्हाला मी पुढे दाखवीन काय काय आहे ते। खूप मजा येते गाव फिरायला, खूप मोठा लांबचा रस्ता आहे, पण पाहू शकता पुरी झाडझडी आहे आणि प्लेन हे बघा। आत्ता खरा गाव चालू झाला आहे, पाहू शकता। आम्ही थांबलेलो तिथं आणि करवंद काढायला, आणि इतकी भारी मजा येते। आणि तुम्ही पाठी पाहू शकता पुरं हिरवंगार वातावरण आहे आणि इतकी मजा येते गावात फिरायला। अजून वर तिकडे गेल्या तर खूपच येणार आहे आणि आपल्याला सांगायला पण असणार आहे काय कुठे आहे ते। आणि पाहू शकता पुरं पावसामुळे इतकं वातावरण भारी झालं आहे ना, इतकं मजा येते, खूप मजा येते। आणि बघूया काय, करवंद दाखवतो तुम्हाला किती भारी असणार आहेत। आणि पाऊस पण पडला आहे, खायला जरा भीतीच वाटते, आणि कारण पाऊस पडल्याने पोटात दुखतं असं म्हणतात। आणि हे बघू शकता पुरं, आणि इतकी मजा येते पावसाळ्यात, पुरी भात शेती असणार आहे इथे। आणि जाऊया काय, डोंगर बघू शकता किती भारी दिसत आहेत, आणि हे बघा पुरं वातावरण भारी झालं आहे, इतकी मजा येते फिरायला। डोंगर पाहू शकता, बघू शकता पुरी भात शेती आहे इथे, म्हणजे पाऊस झाला की ते शेती करतील। आणि तिथंच असा खेकडा मेला आहे बघा, गाडी गेले, इतके प्रसन्न वाटतं आणि हलका पाऊस पडतोय, खूप मजा येते फिरायला। बघूया पुढे पण आता आपण आता असे खाली आहोत म्हणजे, आणि आता आपण असे वर असे डोंगरात जातोय, कारण घर एकदम वर आहे आणि खूप मजा येते। बघू शकता तुम्ही वातावरण किती पावसाळं वातावरण झालंय, मे महिना चालू आहे असं वाटत पण नाही, खरं बघू शकता किती भारी। आणि एक म्हणजे इकडे डोंगर आहे ह्या साईडला ते बघा, आणि घरं पाहू शकता किती भारी आहेत, आणि सीन बघू शकता किती भारी मस्त। मी आलेलो आहोत गावाकडे आणि तिथे आपण जाणार होतो तिथे, आणि इतकी भारी मजा आहे। आणि इथे प्लस कुत्री पण आहे, खिचत नाही ते मला, आणि इतकी भारी मजा येते गावातून फिरायला। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे, हिला पकड खिचते मला, हां, आणि इतकी भारी मजा येते, तुम्ही आजूबाजूला पाहू शकता। आणि आपण थोड्या वेळाने म्हणजे जेवून बिवून धरणावर जाऊ, म्हणजे धरणावर गेल्यावर असं नको चला घरी चला जेवायचं आहे, आपण मस्त आरामात धरणावर जाऊ। आणि पाहू शकता पाठी आले तो हा भाव आत्याचा मुलगा आणि त्याची कुत्री आहे, आणि विहीर बघू शकता तुम्ही,
अरे पाणी बघ, अरे छोटी चीज आहे की भारी मस्त विहीर आहे बघू शकता. आणि देऊळ आहे. इतकं भारी वातावरण आहे. असं घर पाहिजे आरामात राहायला. आणि इथं धरण आहे आणि डोंगर पण बघू शकता. जाता आपण मी तुम्हाला सांगितलेलं तिथून दाखवलेलं ना धरण, तिथे आलेलं आहोत. तुम्ही बघू शकता पाठी. आणि इतकं भारी आणि इतकी मजा येते. मासे आहेत काय बघूया. प्लस आपण इतकं भारी आणि इथं फोटोशूट कसला होईल माहिती आहे. आणि म्हणजे पाऊस नव्हता त्यामुळे पाणी पण एवढं कमीच आहे. आणि वातावरण माझ्या पाठी चेक करू शकता तुम्ही. इतकी मजा येते फिरायला इथे. आणि असं तुम्ही पाठीमागे बघू शकता. हे बघा पुरं हिरवं गार आहे. आणि इतकी मजा येते ना खरंच काय सांगू तुम्हाला. आणि बघूया मासे आहेत काय बघूया. आणि तिथे आपण फोटोशूटला जाऊया. जरा फोटो काढूया 2-3 आणि खाली जाऊन बघूया काय मासे विषय आहेत काय तसे पकडायला. काहीच म्हणजे हे दगडं लावलेत कसे ते बघा डिझाईननी. आणि इतकं भारी मजा येते चालायला. आणि पाणी बघू शकताय मी. म्हणजे इकडे ना धरण बांधल्यामुळे पाण्याची कमतरता नाही आहे. इतकी बघू शकतो पाणी. मासे छोटे पण आहेत ते बघा. छोटे मासे आहेत दिसत आहेत. ते बघा मस्त रॉड टाकला ना कसला मोठे मासे असणार 100% एवढा मोठा पाणी आहे. म्हणजे रॉड आणायला पाहिजे होता येताना. आणि ते काय ते पाईप आहे. इतकी भारी मजा आहे. म्हणजे इथे असणाऱ्यांची इतकी मजा आहे ना पावसाळ्यात. मासे म्हणजे पुरा धरण पाणी इकडे म्हणजे शेतात घुसलेलं असणार आहे. आणि इतकी वल्गन चढेल इतकी मजा येणार आहे ना मासे मारायला खरंच. डोंगर बघू शकता ऊन आल्यामुळे इतकं भारी वातावरण दिसतंय. आणि सावली आहे तिथे. खूप मजा येते डोंगर आणि धरण. काहीच आम्ही आता डोंगरावर आलेलो आहोत. म्हणजे इथं वर डोंगर आहे. काय करायचं ते बघतोय डोंगरावर जायचं की नाही. आणि गावात तुम्हाला एक दाखवतो शांत बसतो. पक्ष्यांचे आवाज बघा इतके भारी. आणि पक्ष्यांचे आवाज आपल्या इकडे म्हणजे दापोलीत तरी आहेत तसे नाही. गावागावात इतके भारी पक्ष्यांची इतके सुंदर आवाज येतात सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी. खूप मजा येते. तेच ऐकायला सगळे इकडे येतात. काहीच आत्ता आपण जातो बघूया. आत्ता सगळी शिरसाडी फिरणार आहे मी. आणि बघू शकतो तुम्ही वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे. आणि इतकी भारी मजा येते ना इथे फिरायला. आणि शेत आहे. भाजवण पण झालेली आहे शेताची. बघा आपल्या पण शेताची करायची भाजवण. बघूया अजून पाऊस एवढा साधारण आलेला नाही आहे पण बघू काय ते. आणि इतकी मजा येते ना फिरायला काय सांगू नका. थांबलं तिथे बघा पुरा पाऊस पडून ओला झालं आहे सगळं. इतकं भारी वातावरण दिसतं की नाही. अजून खूप मजा येते पावसात. म्हणजे असं बाहेर फिरायला यायला. बघू शकता पुरा रोड भिजला आहे. तर गाईस तुम्ही पाहिलंच असेल किती सुंदर असं गाव होतं. आणि हा ब्लॉग इथंच संपूया आपण. कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.